नमस्कार, मी विश्वजित देशपांडे। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार, गुहागरचे आमदार भास्कर जाधव हा पुन्हा एकदा बरळलाय। भास्कर जाधव मागेही 2024ला असाच जातीयवाचक बरळला होता। पुन्हा एकदा भास्कर जाधवनी तीच पुनरावृत्ती केली आहे। त्याचं म्हणणं आहे की ब्राह्मण समाज हा पाताळ यंत्री आहे। ठीक आहे, त्याचा विरोध एखाद्या व्यक्तीला पर्टिक्युलर काही विषयांमुळे असू शकतो, पण संपूर्ण समाजाला विरोध, संपूर्ण समाजच वाईट आहे असं म्हणण्याचं धाडस मला वाटतं ही एक सोची समजी साजिश आहे। एक नवीन अजेंडा हा घेऊन चाललाय, जो की एकट्या त्या भास्कर जाधवचा नाहीये, तर हा शिवसेना पक्षाचा, त्या महाविकास आघाडीचा, म्हणजे शरद पवारांपासून राहुल गांधींपासून सगळ्यांचा मिळून हा अजेंडा आहे, हे आपण समजून घेतलं पाहिजे। हा अजेंडा कसा आहे, यांना टेस्ट करायचंय। यांना समाजामध्ये आता कधी नव्हे ते हिंदू समाज हा मागच्या निवडणुकीत पूर्णतः जिंकलाय। हिंदू समाजाची ही जीत आहे आणि त्याचे परिणाम आपण निवडणुकीत पाहिलेत। जेव्हा समाजाने एका बाजूनी येऊन धर्माच्या बाजूनी मतदान केलं, सगळ्या जातीपातींचे भेद विसरून मतदान केलं, आणि आता येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये भास्कर जाधव सारख्यांना पुढे करून हा एक नवीन गेम खेळला जातोय। बहुजन विरुद्ध ब्राह्मण ही तशी जुनीच खिचडी, पण पुन्हा एकदा तिला नव्याने त्या जुन्या कढीला नवा ऊत आणायचा प्रयत्न केला जातो। पण समाज हुशार आहे। सर्व समाजात, हिंदू धर्मात एवढी जागृती नक्की आहे की नालायकांनो, तुम्ही काय केलं? तुम्ही जनादेशाचा अनादर करून, जनादेश ठोकरून ज्या प्रकारे 2019ला सत्ता मिळवलीत, आणि त्यानंतर तुमचं एकूणच जे वर्तन राहिलेलं आहे ती कुठे हिंदू प्रेमी आहे, तुमची करणी आणि कथनी ही आता लोकांना चांगली कळाली आहे। तुम्ही काय करताय? तुमच्या पायाखालची वाळू आता घसरली आहे। आता तुम्हाला माहिती आहे की आता आपला विजय हा स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये शक्य नाहीये, आणि त्यामुळे कुठेतरी ही ध्रुवीकरणाची, कुठेतरी पुन्हा हिंदूंमध्ये फूट पाडण्याची एक नवी आयडिया घेऊन तुम्ही आलाय, जुन्याच पद्धतीने आलाय। पण तुम्हाला सांगतो, आम्हाला हे नवीन नाहीये। म्हणजे माझा आडनाव देशपांडे म्हणून सांगतोय, ब्राह्मण म्हणून आम्ही गेले जवळपास 2000 सालापासून, म्हणजे गेली 25 वर्ष हे सहन करतोय। पण आमची स्ट्रॅटेजी म्हणून आम्ही ठरवली होती की आम्ही ह्या रस्त्यानी बोंकणाऱ्या कुत्र्यांकडे लक्ष देत नाही। पुन्हा एकदा अधोरेखित करून सांगतो, कॉमा इंटू इन्व्हर्टेड कॉमा, हाती चले बाजार, कुत्ते भोके हजार। या भुंकणाऱ्या कुत्र्यांकडे आम्ही कधीच फारसं लक्ष दिलं नाही। त्यामुळेच आमची ओळख ही प्रगत समाज आहे। आम्ही प्रगत समाज आहोत, आणि हे यामुळेच आहे की तुम्ही काहीही बोललात तरी त्याकडे आम्ही फारसं लक्ष देत नाही। तुमचं काय? ठीक आहे, आज ब्राह्मण समाज म्हणून तुम्हाला बोलण्याचा आनंद मिळाला असेल, 4 बहुजनांना देखील तुम्ही त्यांची डोकी खराब कराल, पण ती संख्या आता 4 पेक्षा अधिक होऊ शकणार नाहीये। कारण बहुसंख्य बहुजन समाज, हिंदू समाज हा धर्माच्या दृष्टीने जागृत झालेला समाज आहे। हा कसा जागृत आहे? राजकीय दृष्ट्या जागृत असणं हे अत्यंत आवश्यक असतं, आणि तुमची करणी आणि तुमची कथनी ही गेल्या 5 वर्षात पूर्णतः समाजाने पाहिलेली आहे। त्यामुळे आता तुमच्यात विश्वास ठेवण्यासारखं काहीच नाही। आता काय झालंय, हे दोन्हीकडनं तुटलेले आहेत। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हा पक्ष मुळात आता मुस्लिमही यांचे नाही, वक्फ बोर्डाच्या याच्यात आपण बघितलं, मुसलमानांनी यांच्या घरावर मोर्चे काढले। हिंमत झाली असती का? सन्माननीय वंदनीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे जिवंत होते तोपर्यंत मुंबईतल्या मातोश्री त्यांच्या निवासस्थानी एखादा मोर्चा काढायची हिंमत नसती झाली। आज तीही हिंमत झाली। हे तिकडूनही तुटलेत, कारण त्यांना माहितीये हे जे स्वतःच्या लोकांचे नाही झाले उद्धव ठाकरे, ते आपले काय होणार, आणि हे दोन्हीकडून तुटलेले आहेत। त्यामुळे हिंदू समाज हा खूप जागरूक आहे। आपण कोणतीही प्रतिक्रिया द्यायची आवश्यकता नाही। माझी ब्राह्मण समाजातल्या सगळ्या कार्यकर्त्यांना एक कळकळीची विनंती आहे की यांना संपलेल्या लोकांना मोठं करू नका, कुठेही पोलीस स्टेशनला अर्ज देऊ नका, तक्रारी करू नका, गुन्हे दाखल करू नका। ह्याच्यावर गुन्हे दाखल करायला अनेक गोष्टी आहेत। एक 10वी पास माणूस, तुम्ही जर गेल्या 20 वर्षातला आलेख बघितला तर प्रत्येक इलेक्शनला प्रॉपर्टी चौपट होत चालली आहे। पकडायचंच म्हणल्यावर काय अनेक गोष्टी आहेत त्यांच्या।
पण अशा छोट्या लोकांसाठी, छोट्या बुद्धीच्या, छोट्या मनाच्या अशा छोट्या लोकांवर आपला वेळ आपल्याला वाया घालायचा नाहीये. बाकी हिंदू म्हणून आपण सक्षम आहोत. आपण हिंदू म्हणूनच विचार करू, आपण हिंदू म्हणूनच एकत्र राहू. धन्यवाद.